बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर स्वसेनमारम् दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तन्ते। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ हा काइनमास्टरमध्ये बनवणार आहोत। भावांनो, याची प्रोजेक्ट फाईल तुम्हाला झिप फाईलद्वारे दिली आहे। या झिप फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे। भावांनो, यामध्ये आपल्याला PLP फाईल लागणार आहेत। या अगोदरचा कोणी व्हिडिओ बघितला नसेल पार्ट 1 तर तिथं जाऊन तुम्हाला लिंक दिली आहे, तिथं जाऊन तो पहिला पार्ट तुम्ही बघा। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपलं काइनमास्टर ओपन करायचं आहे। हे बघा, तर काइनमास्टर आपलं ओपन करून घ्यायचं आहे। काइनमास्टर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथं वरच्या साईडला पाहू शकता तुम्ही इम्पोर्ट हा ऑप्शन दिसेल, यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला मी काइन प्रोजेक्ट फाईल दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे असे इम्पोर्ट फाईल होऊन जाईल। त्यानंतर तुमचा असा इंटरफेस येईल, बघू शकता। तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे सर्व मी ॲड करून दिले, त्यामुळे तुम्हाला यामध्ये काही जास्त गरज लागणार नाही। तर भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आणि भावांनो, जर आपल्या टेलिग्राम ग्रुपला कोण जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण मी तिथं आपले अपडेट्स वगैरे देत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हा बघू शकता मी बॅकग्राऊंड व्हिडिओ 35 सेकंदाचा घेतलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला दुसरा बॅकग्राऊंड घ्यायचा असेल तेही तुम्ही चेंज करू शकता। त्यानंतर आपण इथं बघू शकता पहिली PNG आपण घेतलेली आहे, ते बघू शकता अशा टाईपमध्ये ऑफ करतो मी स्प्लिट गेन। बघू शकता हे आपण पहिली जी PNG इमेज घेतली हे पाहू शकता फुल एडिटेबल आहे। ह्यामध्ये तुम्हाला जास्त काय करायचं नाही, फक्त चेंजेस करायचे आहे आणि हे फिल टू स्क्रीन करायचे आहे, पाहू शकता। म्हणजे ते तुमच्या बॅकग्राऊंड जे आपण साईज बनवलेले त्या साईजनुसार ते ॲडजस्ट होऊन जाईल। तर भावांनो, याची टायमिंग ड्युरेशन आहे ते तुम्ही पाहू शकता। टायमिंग ड्युरेशन पाहण्यासाठी या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर एडिटिंगमध्ये जायचं आहे। इथं बघू शकता इथं टायमिंग ड्युरेशन आपण ठेवले 6 सेकंद, म्हणजे जे आपण PNG वगैरे ॲड करणार ही 6 सेकंदाची असेल, तुम्ही पाहू शकता 6 सेकंद। त्यानंतर ही PNG आपण ॲड करायची आहे। PNG ॲड केल्यानंतर त्यानंतर इथं आपण एक पार्टिकल इफेक्ट दिला आहे, ग्लोईंग, पाहू शकता तुम्ही। तुम्हाला मूव्ह करून दाखवतो, हा बघा हा पार्टिकल आहे ते आपण नावामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर अजून एक आपण पार्टिकल व्हिडिओ घेतले आहेत, ते पण बघू शकता। दोन्ही नावांसाठी 2 वेगवेगळे घेतले आहेत। त्यानंतर इथं बघू शकता एक बॅकग्राऊंड ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, तो आपण स्क्रीन मोड केलेला आहे, पाहू शकता। इथं हे ब्लाइंडिंग मोड आहे, ते आपण कलर डोगे हा केलेला आहे आणि त्याची ऑपेसिटी आहे ते आपण 67 ठेवलेले आहे, पाहू शकता। त्यामुळे आपला इफेक्ट पाहू शकता अशामध्ये दिसून येईल। तर भावांनो, अशा प्रत्येक लेअर तुम्हाला PNG ह्या ॲड करायच्यात। तर भावांनो, सगळ्यात पहिला पासवर्ड आहे तो आहे 24. तर हे असे तुम्हाला ॲड दिसेल। हे तुम्ही प्रत्येक इमेज वगैरे तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपण हे असे पूर्ण लावल्यानंतर बघू शकता तर
आपण जर PNG ॲड केली तर तुमचा जे ओव्हरले इफेक्ट मी लावलेला आहे तो तुमचा खाली जाईल, खालच्या साईडला जाईल, त्यामुळे काय दिसून येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण ओव्हरले इफेक्टवर क्लिक करायचं आहे. हे डाव्या साईडला बघू शकता 3 डॉट आले, यावर क्लिक करायचं आहे आणि ब्रिंग टू फ्रंट हे 2 नंबरला ऑप्शन आहे बघा, यावर क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुमचा इफेक्ट आहे ते तुमच्या नावाच्या वरती येऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला काय ही अडचण वगैरे येणार नाही. पाहून अशा प्रत्येक लेयर आपण जे आहेत ते आपण ॲड करून घ्यायचे. पाहून जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पाहून बघू शकता आपण सगळ्या ह्या लेयर ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. त्यानंतर इथं बघू शकता उजव्या साईडला वरती ॲरो आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या साईजनुसार ॲडजस्ट करायचं आहे. इथं पाहू शकता तुम्ही तुमच्या साईजनुसार ॲडजस्ट करायचं आणि तर सेव्ह ॲज यावर क्लिक करायचं. तर मी इथं हे जे लो क्वालिटी ठेवून तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. तर भावानं ह्यानंतर आपण काय करायचं आहे की आपण फिल्मरोमध्ये जे ट्रान्झॅक्शन इफेक्टमध्ये दिले आहेत ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट हे आपण फिल्मरो ॲपमध्ये देणार आहे. भावानं हे सर्व APK तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. मी तुम्हाला तिथं पिन करून सर्व ॲप्लिकेशन दिले आहेत, सर्व विदाऊट वॉटरमार्क दिलेले आहेत, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही थोड्या वेळात हा व्हिडिओ सेव्ह होईल, बघू शकता. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपला सेव्ह झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काय करायचं, बॅक घ्यायचं आहे. तुम्ही बॅक आल्यानंतर पाहू शकता इथं फिल्मोरा हे ॲप आपण ओपन करायचं आहे. फिल्मोरा ॲप ओपन करण्यासाठी आपल्याला नेटची गरज लागेल, त्याशिवाय काय आपलं इफेक्ट वगैरे ॲड होणार नाहीत. त्यानंतर फिल्मोरा ॲप ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जो व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. जो आपण व्हिडिओ आता डाउनलोड केला आहे यावर क्लिक करायचं आहे आणि इम्पोर्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा हा व्हिडिओ येऊन जाईल फुल स्क्रीनमधला. त्यानंतर काय करायचं, आपण टाईम ड्युरेशन किती ठेवल्या 6 सेकंद. त्यासाठी प्रत्येक 6 सेकंदावर आपल्याला एक स्प्लिट मारायचं, म्हणजे दोन्ही व्हिडिओच्या मध्ये एक कैची मारायची आहे, त्यामुळे आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट देता येते. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा स्प्लिट करून घेऊया व्हिडिओच्या मध्ये. तर पाहू शकता इथं स्प्लिट करायचं, प्रत्येक 6 सेकंदाने व्हिडिओ क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. पाहू शकता हे सर्व ॲड करतो. भावानं तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावानं हे सगळे आपण इफेक्ट स्प्लिट करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं पेन्सिलच्या आयकॉनवर दिसेल बघा तुम्हाला, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं झूमवर जायचं आहे. झूमवर गेल्यानंतर इथं बघू शकता भरपूर ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, मी आता हा ठेवतो बघा आणि त्याचे जे टायमिंग सेकंद आहे हे आपण 1.5 सेकंद ठेवायचे आहे. 1.5 सेकंद ठेवल्यानंतर जर तुम्हाला हा इफेक्ट सर्वांना ठेवायचा असेल तर तुम्ही अप्लाय टू ऑल करायचं आहे. आणि जर तुम्हाला वेगवेगळा ठेवायचा असेल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी, आता अप्लाय टू ऑल केल्यामुळे सगळीकडे तोच इफेक्ट लागला आहे. जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इथं पाहू शकता दुसरा पण तुम्ही इफेक्ट लावू शकता. बघू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे ते तुम्हाला लावता येतील. पाहून हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला एक सॉन्ग लावायचं आहे. सॉन्ग लावण्यासाठी इथं ॲड म्युझिकवर क्लिक करायचं आहे. ॲड म्युझिक क्लिक केल्यानंतर माइंडमध्ये जायचं आहे. माइंडमध्ये म्हणजे काय, तर तिथं आपण जे आपल्या फोल्डरमधले जे सॉन्ग असतात ते इथं ॲड असतात, त्यामुळे इथं प्लसवर क्लिक करून ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता हे सॉन्ग लागलेलं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. भावना अशा पद्धतीने तर भावना आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भावानो मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे तो. तर भावानो दुसरा पासवर्ड आहे 29 भावानो हे दोन्ही पासवर्ड एकत्र करून टाकायचे. त्यानंतर तुम्ही काइनमास्टर प्रोजेक्ट फाईल हे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्याशिवाय एक्स्ट्रॅक्ट होणार नाही. दोन्ही पासवर्ड हे एकत्र टाकायचे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.